जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. योहानाला झालेले प्रगटीकरण याचा 14वा अध्याय. कोकरा व त्याचे अनुयायी. नंतर मी पाहिले तो पहा, कोकरा सियोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला. त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले 1,44,000 इसम होते. आणि अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी व प्रचंड मेघ गर्जनेच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली. आणि जी वाणी मी ऐकली ती जसे काय वीणा वाजविणारे आपल्या वीणा वाजवित आहे अशी होती. ते राजासनासमोर आणि 4 प्राणी व वडील यांच्या समोर जसे काय एक नवे गीत गात होते. ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले 1,44,000 लोक यांच्याशिवाय कोणाला शिकता येत नव्हते. स्त्री संघाने मलिन न झालेले ते हेच आहेत. ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्यांच्या मागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकरासाठी प्रथम फळ असे माणसातून विकत घेतलेले आहेत. त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही. ते निष्कलंक आहे. 3 देवदूतांचे संदेश. नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्यास म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारी आणि लोक ह्या सांगव्या सार्वकालिक सुवार्ता होती. तो मोठ्याने म्हणाला, देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्याय निवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले त्याला नमन करा. त्या देवदूता मागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला, पडली, मोठी बाबेल पडली. तिने आपल्या जार कर्माबद्दल क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्रांना पाजला आहे. त्यांच्या मागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला, जो कुणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करीतो आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खून करून घेतो, तोही देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेला त्याचा क्रोधरूपी द्राक्षरस पिईल आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकऱ्यांसमक्ष त्याला अग्नी व गंधक यापासून पीडा होईल. त्याच्या पिडेचा धूर युगानयुग वर येतो. आणि जे श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करीतात त्यास आणि जो कोणी त्याच्या नावाची खून धारण करून घेतो त्यास रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही. देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वासाला धरून राहणारे पवित्र जन यांचे धीर धरण्याचे अगत्य ह्यातच आहे. तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली, लिही, प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो, खरेच आपल्या कष्टापासून सुटून त्यांना विसावा मिळेल. त्यांची कृत्ये तर त्यांच्या बरोबर जातात. हंगाम पृथ्वीची कापणी. नंतर मी पाहिले तेव्हा पांढरा मेष व त्या मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा कुणी एक दृष्टीस पडला. त्यांच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता. तेव्हा आणखी एक देवदूत मंदिरातून निघून जो मेघावर बसलेला होता त्याला उच्च वाणीने म्हणाला, तू आपला विळा चालून कापणी कर, कारण कापणीची वेळ आली आहे. पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे. तेव्हा मेघावर बसलेल्या पुरुषाने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी झाली. मग आणखी एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला. त्याच्या जवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता, ज्याला अग्नीवर अधिकार आहे. असा दुसरा एक देवदूत वेदीतून निघाला. त्याने त्याच्या जवळ तीक्ष्ण धारेचा विळा होता. त्याला उच्चवाणीने म्हटले, तू आपला तीक्ष्ण धारेचा विळा चालून पृथ्वीच्या द्राक्षाचे घड तोडून घे. तिची द्राक्षे पिकली आहेत. तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीच्या
द्राक्षीचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्ष कुंडात टाकले. ते द्राक्ष कुंड नगराबाहेर तोडविले गेले, त्यातून रक्त वाहिले. त्याचा प्रवाह घोड्यांच्या लगामास पोहोचेल इतका असून तो 100 कोसपर्यंत वाहत गेला. वाचलेले वचन देव बाप आशीर्वादित करो. प्रियांनो, हे सुंदर असं वचन देवाने आज आम्हाला दिलेलं आहे. या वचनाद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो आणि खरोखर या वचनाचा अभ्यास आपण करणार आहोत. प्रार्थनेने आणि त्याच्या पवित्रतेने आपण या वचनाचा अभ्यास करणार आहोत. आपण प्रार्थना करूया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि प्रभूने आम्हाला जे काही रहस्य या वचनातून प्रगट केलेले आहे त्याचा आम्ही विचार करणार आहोत आणि त्याच्या वचनाप्रमाणे चालणार आहोत. आपण प्रार्थना. हालेलुया. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद येशू देव बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. हे देवा, ह्या सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, सकाळची वेळ तुम्ही आमच्यासाठी आशीर्वादाची केली त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू, आज दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, आज दिवसभरात मध्ये प्रिय प्रभू, आमच्या हातून होणाऱ्या सर्व वाईट गोष्टींची तू आम्हाला क्षमा कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, त्या सर्व होणाऱ्या वाईट पापांपासून तू आमचा बचाव कर आणि तुझं गौरव होऊ दे. तुझ्या पवित्रतेत, तुझ्या संजीवनात, तुझ्या सामर्थ्यामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू वाढव. आणि हे जे वचन आणि ही प्रार्थना जे कुणी ऐकतील त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा तू स्पर्श कर. प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने, संजीवनाने, तुझ्या कृपेने, तुझ्या पवित्रतेने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रभू, जे आजारी आहेत त्यांना तू आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. जे निराशेत आहे त्यांच्या जीवनातील निराशा काढून टाक. जे आर्थिक अडचणीमध्ये आहेत त्यांना आर्थिक मदत तू कर. पित्या परमेश्वरा, हे देवा, जे भुकेलेले आहेत, ताणलेले आहेत, ज्यांना निवारा नाही त्यांना सर्व गोष्टी पुरून दे आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू, जे तुझ्यापासून दूर आहेत अशापर्यंत तुझं वचन जाण्यासाठी प्रत्येक दासदासीला तू सहाय्य कर. प्रभू, जे तरुणींची परीक्षा चालू आहेत, प्रिय प्रभू, त्या परीक्षेमध्ये त्यांना तू सहाय्य कर. जे बेरोजगार आहेत त्यांना उत्तम जॉब तू दे. प्रभू, जे वेगवेगळ्या कर्जांनी प्रिय प्रभू येशू दबलेले आहेत, ओझ्याने दबलेले आहेत, त्या प्रत्येकाला तू कर्ज मुक्त कर. प्रभू, जे निराशेत आहे त्यांच्या जीवनातील निराशा तू काढून टाक. हो पित्या परमेश्वरा, तू आमची प्रार्थना ऐकणारा जिवंत परमेश्वर आहे. प्रभू, आम्हाला तुझ्या वचनाप्रमाणे चालव. तुझी पवित्रता आमच्या जीवनामध्ये उतरून होऊ दे. हो प्रिय प्रभू येशू, या तुझ्या लोकांवरती तू दया कर. या सर्व राष्ट्रांवरती तू दया कर. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून तू आम्हा प्रत्येकाला तू दूर ठेव. तुझी स्तुती स्तवन करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्या जीवन प्रिय प्रभू येशू फक्त तुझ्यासाठी असावं यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य मार्गदर्शन कर. आमच्या हातून कोणताही अनुचित प्रकार होऊ देऊ नको. प्रिय प्रभू येशू, तुझी सेवा करत असताना प्रिय प्रभू आम्हाला प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देवापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तू आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. हो हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देवापा. प्रभू, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत प्रभू आहे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाचा आजचा दिवस तू आशीर्वादित होते. प्रत्येकाच्या कामामध्ये तू त्यांना सहाय्य कर. जे प्रवास करणार आहे त्यांचा प्रवास तू सुखरूप होऊ दे. प्रिय प्रभू येशू, ज्यांची कामं रखडलेले ते सर्व कामं तू मोकळे करत आहे. हो हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देवापा. या दिवसाची सुरुवात आम्ही तुझ्या प्रार्थनेने, तुझ्या सामर्थ्याने आणि तुझ्या पवित्रतेने करीत आहोत पित्या. आणि दिवसभर आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. तर आमच्या देशाचा आणि ह्या सर्व राष्ट्रांचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर प्रियांनो
आम्हाला या क्रमांकावरती संपर्क साधा 9730301668 आणि तसेच हा चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्या प्रत्येकाला देवबाप आशीर्वादित करो. आम्ही ह्या सर्व भावा बहिणींसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत आणि तसेच अनेक लोकांपर्यंत हे वचन, प्रभूचं वचन अनेक लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला लावा, जेणेकरून आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याची शांती, त्याची पवित्रता आणि त्याचं उत्तम जीवन आमच्या जीवनामध्ये येऊन आम्हाला आशीर्वादित करेल. होय प्रियांनो, अनेक लोकांपर्यंत हे वचन पोहोचवा आणि आशीर्वादित व्हा. हे बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि प्रियांनो सर्व वाईट गोष्टीपासून दे बाप आम्हाला प्रत्येकाला सांभाळू. आमीन आमीन.